जर 1 एप्रिल नंतर तुम्ही भारतीय रेल्वेमधून प्रवास करणार असाल तर तिकीट कॅन्सलेशनचे हे नवीन नियम तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत। आधी जर तुम्ही 48 तासांच्या आधी तुमचं तिकीट कॅन्सल केलं तर तुम्हाला त्याचा फुल रिफंड मिळायचा, पण आता तुम्हाला 72 तासांच्या आधी तुमचं तिकीट कॅन्सल करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला त्याचा फुल रिफंड मिळेल। फक्त त्यातून स्टँडर्ड कॅन्सलेशन चार्जेस कट होतील आणि कोणत्या क्लाससाठी हे चार्जेस किती आहेत ते तुम्ही खाली पाहू शकता। आधी जर तुम्ही 12 ते 48 तासांआधी तिकीट कॅन्सल केलं तर तुमच्या तिकीटचे 25% पैसे कट होऊन बाकीचे पैसे तुम्हाला रिफंड मिळायचे, पण हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 24 ते 72 तासांआधी तुमचं तिकीट कॅन्सल करावं लागेल। आधी 4 ते 12 तासांआधी तिकीट कॅन्सल केलं तर तुम्हाला 50% रिफंड मिळायचा, पण आता हा रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला 8 ते 24 तासांआधी तुमचं तिकीट कॅन्सल करावं लागेल। आधी जर रेल्वे निघायच्या 4 तास आधी तुम्ही तुमचं तिकीट कॅन्सल केलं तर तुम्हाला 0% रिफंड मिळायचा, आणि आता तुम्ही 8 तास आधी जरी तिकीट कॅन्सल केलं तरी सुद्धा तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही। म्हणजे गव्हर्नमेंटने आता तिकीट कॅन्सलेशनचा टाइम हा खूप कमी केला आहे। तर हा कामाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा।